नमस्कार. आपण पाहत आहात विवेक संवाद आणि मी आहे विवेक इनामदार. महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेले महाराष्ट्र उद्योग गुंतवणूक व सेवा धोरण 2025 हे राज्याच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे धोरण मानले जात आहे. राज्याला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेण्याचे उद्दिष्ट, 70.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 50 लाख रोजगार निर्मिती आणि MSME क्षेत्रात नवीन बळ देण्याचा दावा या धोरणात करण्यात आला आहे. परंतु प्रश्न असा आहे की या धोरणांचा खरा फायदा ग्रामीण भागातील आणि छोट्या उद्योजकांपर्यंत पोहोचणार का? याच विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट आणि MSME विषयाचे अभ्यासक CA महेश्वर मराठे, CMRS अँड असोसिएट्स LLP चे मॅनेजिंग पार्टनर म्हणून ते कार्यरत आहेत. MSME क्षेत्र, बँकिंग, वित्तपुरवठा, MSMED कायदा, मध्यस्थी व लघु उद्योग धोरणे या विषयावर त्यांचा दीर्घ अनुभव आहे. मराठे सर, विवेक संवादमध्ये आपले खूप खूप स्वागत. धन्यवाद. 2047चा विकसित भारत, त्यात महाराष्ट्राचं योगदान आणि नुकतंच जे जाहीर झालेलं उद्योग धोरण, महाराष्ट्राचं उद्योग धोरण 2025, याचा एकमेकांशी काय संबंध आहे का? ग्रेट. सो एक तर धन्यवाद की एकदम रेलेवंट टाईमला आपण हा संवाद आता साधतो आहे. कारण महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण हे डिसेंबरमध्ये आलं आणि त्याच्यानंतरचे बरेच बाकीचे डिटेल्स हे आता अवेटेड आहेत, कधीही येऊ शकतील. पण शेवटी विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र आणि त्याची स्टेप बाय स्टेप कसा होणार याचा जर लेखाजोखा जर कशामध्ये असेल तर तो त्या इंडस्ट्रियल पॉलिसी, जे आता आपण 2025 किंवा 2026 म्हणतो आहे, जो आपल्या आजच्या डिस्कशनचा मुख्य मुद्दा आहे, त्याच्यामध्ये तो स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपल्याला मे बी बघायला मिळेल. तर थोडंसं अगदी काल परवा झालेल्या गोष्टींचं पासून जर आपण सुरुवात केली तर काल आकडे आले आपल्या GDP ग्रोथ रेटचे. रियल ग्रोथ रेट जो आपला काल डिक्लेअर झाला 25-26चा, तो आहे 7.7%. एस्टिमेटेड होता 7.5%. 7.5% हा एस्टिमेटेड होता, पण तो खरा झाला, तो जो बाहेर आला तो त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे 7.7%चा आला. आणि पुढच्या वर्षाचा जो ग्रोथ रेट आता आपण प्रोजेक्ट केलेला आहे तोही साधारण 6.5% प्लस 6.7% असा आपण प्रेडिक्ट केलेला आहे. तर जेव्हा आपण विकसित भारत म्हणतो आणि 2047ला विकसित भारत म्हणतो, तर आजपासून आपण काय ग्रोथ रेटनी आपली प्रगती व्हायला पाहिजे असं जर विचारलं गेलं तर आपल्या रिअल GDP ग्रोथ रेट हा कमीत कमी 8 ते 9% असायला पाहिजे इयर ऑन इयर, अँड दॅट टू कन्सिस्टंटली फॉर 20 years. तर हे कसं शक्य आहे असा जेव्हा प्रश्न विचारला जातो, हे फक्त नंबर्स आहेत का? तर नाही, हे नंबर्स नाही आहेत. हे आपल्याला नीट प्लॅनिंगनी सगळ्यांच्या योगदानाने जर आपण ठरवून केलं तर हे शक्य आहे. म्हणजे 2047पर्यंत $30 ट्रिलियन ची आपली जर अर्थव्यवस्था जर होईल तर आपण विकसित होऊ. आणि त्याच्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय, तर सगळ्यांचं योगदान, म्हणजे मी एक प्रोफेशनल म्हणून, तुम्ही एक पत्रकार म्हणून, सामाजिक संस्था, अनेक गव्हर्मेंट ऑफिसेस, अनेक राजकीय व्यक्ती किंवा प्रत्येक जण जो आपापल्या क्षेत्रात आहे त्यानं जर आपलं काम विथ अ सेन्स ऑफ अर्जन्सी जर केलं, सगळ्यांनी आपली जबाबदारी समजून जर केलं, तर ही प्रगती शक्य आहे असं आपण म्हणू शकतो. तसं त्याला जर विकसित महाराष्ट्राला जर जोड ह्याची जर द्यायची असेल, कारण देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राची प्रगती, तर महाराष्ट्रानं जे टार्गेट ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे ते आहे $1 ट्रिलियन बाय 2030. म्हणजे महाराष्ट्र हा देशातला पहिला $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं टार्गेट घेतलेलं राज्य आहे. आणि आपण ते 2030चं टार्गेट घेतलेलं आहे. आत्ताची आपली GDP साधारण आत्ता त्याच्या 50%, म्हणजे साधारण 50,000 कोटीची आपली, किंवा 50% ऑफ 1 ट्रिलियन अशी आपली इकॉनॉमी आहे. तर त्याला जर स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय आहे, 1 ट्रिलियनपर्यंत पोचायचा आपला स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय आहे, याचं स्ट्रेट उत्तर जर कुणाला नीट समजून जर घ्यायचं असेल तर ही जी इंडस्ट्रियल पॉलिसीचा जो GR 31 डिसेंबर 2025ला आला, त्याच्यामध्ये त्याचं उत्तर आहे असं आपण म्हणू शकतो. तर इंडस्ट्रियल पॉलिसी ही आपल्या प्रगतीचा हा एक रोडमॅप आहे असं मी म्हणू शकतो. तर
या तिन्ही गोष्टी एकमेकाला कनेक्टेड आहेत. इंडस्ट्रियल पॉलिसी ही महाराष्ट्राला नवीन नाही. 19ला पण झाली होती, आता 2025ला पण परत केलेली आहे. तर काय फरक आहे नेमका या दोन्ही पॉलिसीजमध्ये? बरोबर आहे तुमचं की 2019ला होती, त्याच्या आधी पण होती. म्हणजे इनफॅक्ट गेली 50-60 वर्ष दर 5 वर्षांनी इंडस्ट्रियल पॉलिसी येते. तर 2025ची जी इंडस्ट्रियल पॉलिसी आहे ती तर पुढच्या 5 वर्षासाठी अशी ती आलेली पॉलिसी आहे. तर डिफरन्स काय आहे, तर खरंच काही महत्त्वाचे याच्यामध्ये डिफरन्सेस आहेत. जसं कुठलीही इंडस्ट्रियल पॉलिसी आली की साधारण मॅन्युफॅक्चरिंगवर जोर असतो, देणाऱ्या इन्सेंटिव्हजवर जोर असतो. तर 19मध्ये तो जो मॅन्युफॅक्चरिंगवरचा जोर जो दिसतो तो आता यावेळेला बदलून आलेला थोडासा दिसतो. त्याप्रमाणे मॅन्युफॅक्चरिंगच्या बरोबरीनं इनोव्हेशन आणि सर्व्हिस सेक्टर ह्या दोन्हीसाठी सुद्धा चांगल्या वेगवेगळ्या तरतुदी म्हणा किंवा एक फोकस्ड असं डेव्हलपमेंट रोडमॅप आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. त्याची 2-3 उदाहरणं जर क्विकली जर सांगायची तर इन्व्हेस्ट महाराष्ट्र असा एक वेगळा फोरम, जो इन्व्हेस्ट इंडिया असा एक फोरम जो साधारण 7-8 वर्षाआधी भारत सरकारनं चालू केला, की भारतामध्ये कुठलीही जर इन्व्हेस्टमेंट येणार असेल तर जो बाहेरचा इन्व्हेस्टर आहे त्याला हर्डल फ्री असं पूर्ण त्याचं कमर्शियल प्रोडक्शन चालू व्हायला पाहिजे आणि तिथून त्याला पुढं त्याची जी काही प्लॅनिंग आहे त्याप्रमाणे काम करता यायला पाहिजे. यासाठी जो इन्व्हेस्ट इंडिया प्लॅटफॉर्म तयार झाला, त्या धर्तीवर इन्व्हेस्ट महाराष्ट्र असा एक प्लॅटफॉर्म ह्या धोरणामध्ये मेन्शन केला गेलेला आहे. पर्पज हाच आहे की कुठलीही नवीन इन्व्हेस्टमेंट जर येणार असेल तर त्याला हर्डल फ्री विदाऊट रेड टेप त्याला आपली पूर्ण इन्व्हेस्टमेंट करता यावी आणि त्याच्यातनं जी काही त्याचं प्लॅनिंग आहे त्यातनं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट हे सगळं व्हावं. तर इन्व्हेस्टमेंट प्रमोशन, सिंगल विंडो इन्व्हेस्टमेंट प्रमोशन विथ ईज ऑफ डुईंग प्रमोशन हे याच्यातनं स्पष्ट होतं. आता ह्या प्लॅटफॉर्मसाठी अनेक तरतुदी कराव्या लागतात, काही हाय पॉवर कमिटी बसवावी लागते. त्या सगळ्याची तरतूद ह्या इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये क्लिअरली त्यांनी दिलेली आहे. त्याच्या बरोबरीनं आजपर्यंत डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीज किंवा कमिशनर ऑफ इंडस्ट्रीज असं एकच ज्याला म्हणतो एक्झिक्युशन बॉडी जी होती, त्याला आता त्यांनी 3 भागामध्ये विभागणी केलेली आहे आणि त्याला तसे 3 कमिशनर पण जोडलेले आहेत. तसं जसं आधी कमिशनर ऑफ इंडस्ट्रीज होता तर कमिशनर ऑफ इंडस्ट्रीज बरोबर कमिशनरेट ऑफ MSMEs आणि कमिशनरेट ऑफ सर्व्हिसेस असे 2 कमिशनरेट जोडून त्या कमिशनरेटची वेगवेगळी कार्यव्याप्ती, त्याला त्यांचा इंडिपेंडन्स, त्यांचे इंटरव्हेन्शन्स, त्यांचे ॲक्शनेबल्स अशी पूर्ण डिटेलमध्ये त्या आपल्या इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये मेन्शन्ड आहेत. आणि त्यांनी जो स्पीड वाढेल, एकदा आपण म्हणतो की एकदा आपण कामाची विभागणी केली की कामाला स्पीड येतो. अनेककडं हर्डल्स ही असतात कारण एकच कोणतरी अथॉरिटी असते आणि त्याच्यावर पोचणंच कठीण असतं. पण जेव्हा आता MSMEसाठी डेडिकेटेड कमिशनरेट जर येत असेल किंवा सर्व्हिस सेक्टरसाठी वेगळा कमिशनरेट येत असेल तर ह्याच्यातनं नक्की जो स्पीड आपल्याला अपेक्षित असतो, मी पुन्हा पुन्हा तो एक शब्द वापरेन, सेन्स ऑफ अर्जन्सी. सगळ्यांना हा मिनिमम एक लक्षात ठेवायसारखा शब्द आहे की आपण प्रत्येक आपापल्या क्षेत्रामध्ये एका कम्फर्ट झोनमधनं जर काम करत राहिलो तर आपली प्रगती एक लिमिटेड राहील. पण एका सेन्स ऑफ अर्जन्सीने जर आपण काम केलं तर त्याच्यामधली प्रगती ही वेगळ्या तऱ्हेची आपल्याला दिसेल. तसं या 2 नवीन कमिशनरेटमुळं याच्यातली प्रगती आणि स्पीड आपल्याला चांगला दिसेल अशी अपेक्षा आहे. तर हे 2 महत्त्वाचे बदल मला जे इंडस्ट्रियल पॉलिसी पर से दिसतात ते हे आहेत. आता हे नवीन जे धोरण आहे महाराष्ट्र उद्योग गुंतवणूक व सेवा धोरण 2025, याच्यामध्ये MSMEसाठी नक्की काय वेगळ्या विशेष तरतुदी केलेल्या आहेत की ज्या आधी नव्हत्या आणि या विशेषतांनी प्रकर्षाने हायलाईट करता येतील अशा? बरोबर. कसं आहे, कुठल्याही इकॉनॉमीचा बॅकबोन हा MSME असतो, हे आपण अगदी स्पष्टपणे सांगू शकतो. त्यांचं योगदानही त्याचप्रमाणे आहे कारण तो सगळ्यात मोठा एम्प्लॉयमेंट जनरेटर आहे आपल्या देशातला. म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टरनंतरचा सगळ्यात मोठा एम्प्लॉयमेंट जनरेटर हा MSME क्षेत्र आहे आणि महाराष्ट्र तर त्याच्यात नंबर 1 आहेच. म्हणजे आत्ता उद्योग धोरणामध्ये जे म्हटलेलं आहे की आपण टोटल 1 करोड MSME युनिट्स ही आपण पुढच्या 2 वर्षात 3 वर्षात ही टोटल म्हणजे त्याची संख्या डबल करून आपण हे सगळं प्लॅनिंग आत्ता करतो आहे. तर MSME क्षेत्राला नक्कीच म्हणजे इन अँटिसिपेशन म्हणतो मी की त्यांना काय लागू शकतं याचा विचार करूनच तरतुदी करणे. त्यांना एखादी समस्या आल्यानंतर त्याच्यावर तोडगा काढण्यापेक्षा काय त्यांच्या समस्या आहेत किंवा
पुढं त्यांना काय चॅलेंजेस येऊ शकतात हे समजून घेऊन धोरण जे करणं असतं ते ह्या धोरणामध्ये दिसतं. त्याची अनेक उदाहरणं देऊ शकतो आपण की शेवटी इंडस्ट्रीयल हब आपण जेव्हा म्हणतो तेव्हा नक्कीच पुणे आपल्या डोळ्यासमोर येतं. पुण्यामध्ये MSMEजना आत्ता 2019पासून म्हणजे जर इन्सेंटिव्ह याच्याबद्दलच जर बोलणं झालं तर 2019च्या धोरणानंतर PMRDAचा जो एरिया होता पूर्ण त्या PMRDAच्या एरियामध्ये इन्सेंटिव्ह संपलेली होती. कारण ए झोन म्हणून त्याला जेव्हा क्लासिफाय केलं जातं तेव्हा ए झोनला इन्सेंटिव्ह पर्सेंटेज तसं 0% आहे. आता ते PMRDAमध्ये वुमेन एंटरप्रेन्युरशिप जर असेल तर ते 40% इन्सेंटिव्ह कायम होतं. पण इतर लोकांना म्हणजे आता महाराष्ट्रात आणि एस्पेशली पुणे PMRDAमध्ये येणाऱ्या उद्योगांमध्ये बऱ्यापैकी MNCs किंवा MNCच्या सिस्टर कन्सर्न्स किंवा त्यांच्या ग्रुप एंटिटीज अशा येत असतात. त्यांना काय प्रत्येकालाच वुमेन एंटरप्रेन्युरशिप जमेल असं नाही. या धोरणात मुख्य जो बदल झाला तो PMRDA असो किंवा MMRDA असो किंवा कुठलाही ए झोन जो आहे त्या ए झोनमध्ये सुद्धा 30%चं इन्सेंटिव्ह आता ह्या धोरणामध्ये त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. आता नक्कीच मी म्हटलं तसं याचा स्पेसिफिक GR हा आजही अवेटेड आहे, तो कधीही येईल आता. पण MSMEच्या दृष्टीनं जिथं खरंच मॅन्युफॅक्चरिंग हब आहे किंवा हा जो ए झोन आहे तिथं ही इंडस्ट्री येत राहणार. डेफिनेटली धोरण हेच म्हणतं की डिस्ट्रीब्युटेड आपली पूर्ण प्रगती व्हायला पाहिजे, पूर्ण महाराष्ट्रभर ही इंडस्ट्री आलं पाहिजे. ते तर व्हायलाच पाहिजे. जसं आपल्या आजूबाजूला छत्रपती संभाजीनगर एक मोठा हब म्हणून एस्टॅब्लिश होतो आहे. पुण्याच्या आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यांमधनं आता इंडस्ट्री वाढती आहे. पण तरी पण इथं येणारी इन्व्हेस्टमेंट तर आहेच. तर हे समजून घेऊन ही जी 30%ची आत्ता जी एक तरतूद जी केली गेली ती खरंच वेलकम आहे. आणि त्याचप्रमाणे मग बी झोनही डिक्लेअर झालेला आहे. बी झोनचाही आपल्याकडे थोडासा एरिया आहे. सी झोनमध्ये ॲडेड इन्सेंटिव्ह म्हणजे आत्तापर्यंत समजा 40% मिळत होते तर आता ते 50% आणि 60% मिळायला लागतील. तुम्ही जर थ्रस्ट सेक्टरमध्ये असाल, समजा फूड प्रोसेसिंगमध्ये वगैरे असाल तर 20% जास्त आहे. ग्रीन फ्यूलमध्ये जर तुम्ही असाल किंवा इंडस्ट्री 4 ह्या काही रिलेटेड जर तुम्ही काम करत असाल, सोलार पॅनल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वगैरे जर असाल तर तिथं 20% जास्त. सो महत्त्वाचं असं समजून घ्यायला पाहिजे की MSMEचा जो इम्पॉर्टन्स आहे तो अगदी नोन आहे. आणि त्याप्रमाणे ह्या धोरणामध्ये ए झोनमध्ये सुद्धा इन्सेंटिवाईज करणे आणि बाकी झोन्समधली जी MSME स्पेसिफिक जी इन्सेंटिव्ह आहे ती वाढवून देणे हे अगदी मोठ्या प्रमाणात आणि वेलकम असं आणि समजून घेण्यासारखं असं एक. त्या नव्या धोरणामुळे महाराष्ट्रात किती रोजगार निर्मिती होईल आणि किती गुंतवणूक वाढेल असं अपेक्षित आहे? बरोबर. तर ह्या 5 वर्षामध्ये ज्या पॉलिसीमध्ये मेन्शन झालेलं आहे ते ॲडिशनल 70 लाख कोटी अशी इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात या पिरियडमध्ये येणार. आणि याच्यातनं कमीत कमी 50 लाख रोजगार याच्यामधनं निर्माण होतील. आता त्याला जर कनेक्टेड आकडेवारी द्यायची झाली तर इन्व्हेस्टमेंटमुळं नक्की एम्प्लॉयमेंट येते. आणि आपण टार्गेट जे घेतलेलं आहे 1 कोटी MSMEज, जे असं म्हटलं ते MSME हा खरा एम्प्लॉयमेंट जनरेटर आहे. तर असं दिसतं आहे की 70 लाख कोटी आणि 50 लाख एम्प्लॉयमेंट असं हे या धोरणाचं उद्दिष्ट असं त्यांनी ठेवलेलं आहे. आणि जे होताना दिसतं जर या प्रमाणात जर फॅसिलिटेशन जर झालं तर होऊ शकेल. आता नवीन धोरणामध्ये हे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठीचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये सबसिडी असेल, कर्ज व्याज सवलत आणि भांडवली अनुदान यासाठीच्या ज्या तरतुदी आहेत किंवा त्यात काय बदल झालेले आहेत? 2 महत्त्वाचे बदल मला जे दिसतात ते असे आहेत जे मी आत्ता तुम्हाला म्हटलं की ए झोनमध्ये आजपर्यंत 0% म्हणजे आज कुठलीही सबसिडी नव्हती. कुठलाही प्रकारचा उद्योग असो, तो मायक्रो स्मॉल मीडियम असो किंवा तो लार्ज असो, पण ते ए झोनमध्ये आता सबसिडी आणली हे एक महत्त्वाचं झालं. ओव्हरऑलच सबसिडीचं पर्सेंटेज हे जे तिथं 40% होतं तिथं 50% झालं, हे एक झालेलं आहे. त्याबरोबरीनं एक नवीन प्रकारची एक इन्सेंटिव्ह जी मशिनरी लिंक्ड आहे किंवा जी इन्व्हेस्टमेंट इनोव्हेशनमध्ये आहे किंवा R&Dमध्ये आहे, ह्याला ॲडिशनली एक वेगळ्या प्रकारचं इन्सेंटिव्ह त्या धोरणामध्ये मेन्शन्ड आहे. म्हणजे आजपर्यंत तुमच्या फिक्स्ड कॅपिटल इन्व्हेस्टमेंटच्या सर्टन पर्सेंटेज असं एकदा तुमचं ठरलं, एलिजिबिलिटी झाली की ती फ्रीज होत होती. हे जे ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट ॲडिशनल जे इन्सेंटिव्ह आहे ते फक्त म्हणजे प्रत्येकासाठी, प्रत्येक MSMEसाठी हे ॲडिशनली दिलं गेलेलं आहे. म्हणजे समवेअर आपण असं जर म्हटलं तर की सी झोनमध्ये 40% इन्सेंटिव्ह आहे
आता हे फिक्स्ड काइंड ऑफ जे इन्सेंटिव्ह ॲडिशनल दिले गेलेलं आहे विच इज लिंक टू मशिनरी, त्यामुळे मे बी 40% पुढे जाऊन तुम्ही मे बी 50-55% तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या तुम्ही सी झोनचा जर आपण एक्झाम्पल घेतला तर त्याच्यामध्ये मिळू शकतं. आता हे कसं दिलं जातं ह्याचं तर एक्झाम्पल आहे की ते मग GSTच्या फॉर्ममध्ये दिलं जातं, इंटरेस्टच्या फॉर्ममध्ये दिलं जातं, इलेक्ट्रिसिटी ड्युटीच्या फॉर्ममध्ये. ते सगळी कॉम्पोनंट्स आहेत तशीच आहेत. इनफॅक्ट त्याच्यामध्ये जे ॲड झालं ते हे आहे किंवा ॲडिशनल इन्सेंटिव्ह फॉर मशिनरी रिलेटेड इन्व्हेस्टमेंट. शेवटी लँड अँड बिल्डिंग उभं करणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहेच, पण गव्हर्मेंट समवेअर आता प्लग अँड प्ले हे जे प्रमोट करत असल्यामुळे शेवटी लँड अँड बिल्डिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट फार मोठी लागते जर तुम्हाला पुण्याच्या आजूबाजूला पुण्याला जर घ्यायचं असेल तर. व्हेरॅज तुम्हाला मशिनरी तर इनसेपरेबल आहे, म्हणजे मशिनरी तर ती जेवढी आहे तेवढी आणावीच लागणार आहे, लीज्ड असो किंवा ओन्ड असो. त्यामुळं फोकस हा मे बी मशिनरीच्या इन्व्हेस्टमेंटवर, इनोव्हेशनवर, R&Dवर असा आता शिफ्ट होताना पण आपल्याला दिसतो. त्यामुळे ते ॲडिशनल इन्सेंटिव्ह बघायला मिळतं. ईज टू डुईंग बिझनेस याच्या अंतर्गत MSMEसाठी मंजुरी प्रक्रिया, एक खिडकी योजना आणि परवाना नूतनीकरण याच्यात काय सुलभता आणलेली आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये मैत्री म्हणून एक पोर्टल आहे. आता हे पोर्टल मी आता स्वतःच त्याचा अनुभव घेत असल्यामुळं 2015-16ला पहिल्यांदा इफेक्टिव्हली लॉन्च झालं आणि एक पोर्टल आहे एवढंच नाही, पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. जिथं जिथं टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस होती तिथं तिथं स्पीड वाढतो, तिथं करप्शन कमी होतं. हा स्ट्रेट कुठल्याही इकॉनॉमीचा, कुठल्याही देशाचा हा अनुभव म्हणून आपण रेकॉर्ड करू शकतो. तर मैत्री पोर्टल हे खरंच एक म्हणजे त्याला सिस्टम म्हणून जर बघितली गेली तर खरंच कमेंडेबल असं एक ते पोर्टल आहे. गेल्या 5-7 वर्षामध्ये लोकांनी ते अनुभवलेलंही आहे, त्याच्यातनं लोकांना रिझल्टही मिळालेले आहेत. पण टेक्नॉलॉजी डिमांड्स इन्व्हेस्टमेंट. तर ह्या मैत्रीला जर पूर्ण एफिशियंट करून सेल्फ सस्टेनेबल 100% इंडिपेंडंट जर करायचं असेल तर ह्याचं पुढचं वर्जन यायची गरज आहे. याच्यात अजूनही इन्व्हेस्टमेंट व्हायची गरज आहे, जे ह्या धोरणामध्ये त्यांनी फार डिटेलमध्ये म्हटलेलं आहे की आम्ही मैत्री 2 आणि मैत्रीला अजूनही आम्ही एम्पॉवर करून त्याला म्हणजे इंटरव्हेन्शन फ्री करायचा पूर्ण प्रयत्न करतो आहे असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. गव्हर्नमेंटचं साधारण काम हे असं असतं की कुठलीही इनिशिएटिव्ह जर झाला त्याच्यासाठी फंड अलोकेशन होतं. फंड अलोकेशन होऊन त्याप्रमाणे ते फंड्स जर रिलीज होत गेले तर ती टेक्नॉलॉजी कामही करते, नाहीतर मग ती टेक्नॉलॉजी डिफंक्ट होऊन जाते. मग त्याचा फक्त नाव राहतं आणि काम तर होतच नाही. म्हणजे गेल्या 5-7 वर्षामध्ये आपण असाही दिवस बघितला की जिथं रीतसरपणे असं सांगितलं गेलं की आता सगळी सबमिशन हार्ड कॉपीमध्ये करा. म्हणजे ऑनलाईन असलेलं थांबलं आणि हार्ड कॉपी चालू झाली. तर ह्या ज्या गोष्टी आहेत की जिथं कन्सिस्टन्सीची कमी दिसती, ती जर अटेंड करायची असेल तर त्याला ॲलोकेशनही लागेल आणि डेडिकेशनही लागेल. तर ह्या धोरणामध्ये महत्त्वाचं जे दिसतं आहे ते मैत्रीवर बराच डिटेलमध्ये चर्चा झालेली आहे. मैत्री पोर्टलला अजूनही एम्पॉवर केलं जाईल, खरंच सिंगल विंडो केलं जाईल, नॉन डिस्क्रिशनरी केलं जाईल. सिटिझन चार्टर ज्याला आपण म्हणतो की जिथं अप्लिकेशन केल्यानंतर 15व्या दिवशी इट्स अ डीम्ड काइंड ऑफ अ अप्रुव्हल दॅट इज गिवन. तर ही मोठ्या प्रमाणात जर होणार असेल, जे म्हणजे पुन्हा धोरणाच्या दृष्टीनं जर बघितलं तर ते अनेकदा चर्चा झालेली दिसते आहे. सगळ्यात मोठा ईज ऑफ डुईंग बिझनेस हा रेड्युसिंग द हर्डल्स हाच आहे आणि तो त्या मैत्रीच्या माध्यमातून होताना दिसतो आहे. लकीली आत्ता मी एक अशा कॉन्फरन्समध्ये मुंबईला बसलेलो होतो जिथं काही ब्युरोक्रॅट्स होते, काही मंत्री आलेले होते, काही आणि एक्सपर्टही आलेले होते. तर त्यातल्या एक ब्युरोक्रॅटनी स्वतः हे ॲक्सेप्ट केलं की तुमच्याकडनं आम्हाला अशी सजेशन्स द्या ज्यांनी आम्ही स्पीड वाढवू शकू. कारण सगळ्यात मुख्य आम्ही जे कमी पडतो आहे ते स्पीडमध्ये कमी पडतो आहे. इनिशिएटिव्ज बऱ्याच आहेत, करायचं खरंच आहे, इंटेन्शन्स चांगली आहेत, पण स्पीडमध्ये आम्ही अजूनही कसे इम्प्रूव्ह करू शकू याच्यासाठी तुमची आम्हाला खरंच सजेशन्स लागतील. आम्ही आमचा प्रयत्न पूर्ण करतोच आहोत. तर प्रोॲक्टिव्हनेस डेफिनेटली दिसतो, तो म्हणजे इंटरॅक्शनमध्येही दिसतो आणि पॉलिसीमध्येही दिसतो. त्यामुळं खरा ईज ऑफ डुईंग बिझनेस तो असेल जिथं इट विल बी टोटल ऑनलाईन अँड रिअल टाईम विदाऊट हर्डल्स विच लुक्स टू बी अ रियालिटी. म्हणजे ह्याच्यामध्ये होता नाही दिसतंय, म्हणजे इनिशिएटिव्ह तर घेतलेला आहे त्याच्यामध्ये. मगाशी तुम्ही म्हणालात की या धोरणामध्ये याला सर्व्हिस सेक्टर जो आहे, सर्व्हिस इंडस्ट्री आहे, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे. तर तो नक्की काय स्वरूप आहे?
हे एक महत्त्वाचा बदल ज्याला आपण म्हणू शकतो की आजपर्यंत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे इन्सेंटिवाइज्ड होतं. जी काही पॉलिसी यायची, जी सबसिडी यायची, ती सगळी इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन, लँड अँड बिल्डिंग फॉर द मॅन्युफॅक्चरर अशी असायची. पहिल्यांदा सर्व्हिस सेक्टरला इन्सेंटिवाइज केलं गेलेलं आहे आणि ते इन्सेंटिवाइज जे केलं गेलेलं आहे ते सेक्टर स्पेसिफिक केलं गेलेलं आहे. जसं एक महत्त्वाचं जर सांगायचं तर AR/VR म्हणजे जे आपली पूर्ण ही ॲनिमेटेड इंडस्ट्री जी आहे, ॲनिमेशन इंडस्ट्री, तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट ही या लोकांना म्हणजे जी नवीन स्टार्टअप्स आणि एंटरप्रेन्युअर्स आहेत त्यांना बरीच टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागते, त्यांना बरेच इक्विपमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागते. तर याच्यासाठी एक स्पेसिफिक नवीन पॉलिसी ही मागच डिक्लेअर झाली आणि त्याच्यासाठीचं फंडिंग अँड ॲलोकेशन म्हणजे एक सर्व्हिस सेक्टर म्हणून जर एक्झाम्पल जर जायचं तर ही एक इंडस्ट्री आहे. दुसरं GCC म्हणजे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स जी महाराष्ट्र आता त्याचं माहेरघर असं होत आहे आणि हाच पट्टा आहे तो सगळा मुंबईपासून ते पुण्यापासून असा तो पट्टा आहे. तर GCC ही मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट क्रिएट करू शकते असं पोटेन्शियल असं एक ती सर्व्हिस सेक्टर आहे. तर त्याच्यासाठी वेगळं धोरण महाराष्ट्रानं आणलेलं आहे. म्हणजे प्रत्येक राज्यानं इनफॅक्ट आत्ता हे धोरण आणलं. आत्ता राज्यामध्ये बरीच कॉम्पिटिशन ह्या सगळ्या सर्व्हिस सेक्टरला अट्रॅक्ट करण्यासाठी इन्सेंटिवाइज करून होती आहे. तर GCCसाठी एक कॅपिटल इन्सेंटिव्ह पण दिलेला आहे आणि एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह पण त्यांनी त्या धोरणामध्ये दिलेला आहे. ते सोडून ओव्हरऑलच सर्व्हिस सेक्टरला जिथं जिथं एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या पॉसिबिलिटीज दिसतात तिथं एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह त्यांनी ह्या धोरणामध्ये म्हणजे तो नोंदवलेला आहे. तर तिथं बेसिकली रिम्बर्समेंट ऑफ प्रॉव्हिडंट फंडचा एक पोर्शन असेल तसा तो इन्सेंटिवाइज केला गेलेला आहे आणि तो प्युअरली लिंक टू आपल्या एम्प्लॉयमेंट आहे. कारण सर्व्हिस सेक्टरमध्ये बऱ्याचदा एक्सेप्ट GCC किंवा असं जर सोडलं तर मोठी इन्व्हेस्टमेंट वगैरे असू शकत नाही. पण तिसरं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपलं टुरिझम सेक्टर, जे टुरिझम पण एक मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट क्रिएट करू शकतं असं सर्व्हिस सेक्टर आहे. तर टुरिझमसाठी सुद्धा मागच्या म्हणजे अनेक वर्षातनं टुरिझम पॉलिसी आणि आत्ता जी काही टुरिझम पॉलिसी आली आणि जे ॲलोकेशन होत आहे ते जर त्यातलं जे प्रोॲक्टिव्हनेस, त्यांचं जी ओव्हरऑल इन्सेंटिव्हसाठीची जी ऑनलाईन सिस्टम आहे ही जर बघितली तर खरंच पटेसारखा प्रोॲक्टिव्हनेस त्याच्यामध्ये आहे. आपल्या टुरिझम सेक्टरसाठी फिक्स्ड कॅपिटल इन्सेंटिव्ह तर दिलेलंच आहे, प्लस कन्सेशनल इलेक्ट्रिसिटी, त्याच्यानंतर GST रिम्बर्समेंट, अशा अनेक गोष्टी ह्या प्रॉमिनंट 4-5 जी सेक्टर्स आपण सर्व्हिस सेक्टर्स म्हणू शकतो. IT साठी अनेक गोष्टी आहेत, अनेककडं R&D लिंक बऱ्याच काही गोष्टी दिलेल्या आहेत. तर असं सर्व्हिस सेक्टरला पहिल्यांदाच इन्सेंटिवाइज करणारी कुठली पॉलिसी असेल तर ती औद्योगिक धोरण 2025 असं म्हणता येईल. ते इंडस्ट्री क्लस्टर ही काय नक्की संकल्पना आहे? त्याच्यावर बरीच चर्चा होती आहे. बरोबर आहे. सो एक चांगला आणि महत्त्वाचा असा हा विषय आहे. वर्ल्ड ओव्हर अनेक असे एक्सपिरियन्सेस आहेत जिथं एक इकोसिस्टम जर तयार करता येत असेल, ज्यांनी अगदी छोट्यातला छोटा म्हणजे जो SME आहे, मायक्रो आणि स्मॉल युनिट आहेत, त्यांना एक फॅसिलिटेशन होईल, त्यांना एक वातावरण तयार होईल आणि त्याच्यातनं त्यांची जी काही प्रगती होऊ शकेल. तर हे वर्ल्ड ओव्हर एक्सेप्टेड किंवा वेल टेस्टेड मॉडेल ज्याला आपण म्हणतो ते आहे इंडस्ट्रियल क्लस्टर मॉडेल. आता याच्यातली म्हणजे काय खरंच संकल्पना आहे तर आता क्लस्टर हे एकाच तऱ्हेची उद्योगात असलेली म्हणजे एका सेक्टरमध्ये असलेली अनेक लोक एकत्र येऊन त्यांना अगदी त्या एरियामध्ये लँड अलॉट जर होत असेल, म्हणजे ज्याची जशी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे लँड अलॉट होत असेल तर तो लँडही घेईल म्हणजे त्याचं युनिटसाठी आणि त्याला काही कॉमन फॅसिलिटीज पण तिथं क्रिएट करता येतील. तर आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक अशी क्लस्टर्स बघायला मिळतात, म्हणजे काही सक्सेसफुल खरं तर आपल्या आजूबाजूला बघायला मिळतात. इनफॅक्ट महाराष्ट्र हा क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम खरं तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. त्याच्यातला अव्वल जर कुठला प्रदेश असेल, कुठलं राज्य असेल तर ते महाराष्ट्र आहे. कारण मला वाटेपर्यंत 50% क्लस्टर्स ही महाराष्ट्रात झाले, फक्त महाराष्ट्रात, पूर्ण देशभरात जर आपण काढली तर क्लस्टरमध्ये एक कॉमन फॅसिलिटी आणि तुम्हाला तुमच्या एक कोहेसिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये तुमचं युनिट असं क्रिएट करणारी ही सगळी व्यवस्था आहे. त्याच्या 2 प्रकारे आपण समजून घेऊ शकतो. एस्पेशली ह्या धोरणामध्ये क्लस्टर बेस्ड जी डेव्हलपमेंट इंडस्ट्रीची म्हटली गेलेली आहे ती फार डिटेलमध्ये समजावली गेलेली आहे. नॉर्मली क्लस्टर जेव्हा आपण म्हणत होतो तेव्हा एक कॉमन फॅसिलिटी सेंटर जिथं ट्रेनिंगची फॅसिलिटी असेल, टेस्टिंगची फॅसिलिटी असेल किंवा एखादा प्रोसेस
जर करून घ्यायचा असेल, अगदी पॅकेजिंग असेल किंवा ब्रँडिंग असेल, त्याच्यासाठी छोट्या उद्योजकाला ती मशिनरी किंवा ते सेटअप लावता येत नाही. त्यामुळे त्याला ते कॉमन फॅसिलिटीमध्ये त्याला करून दिलं आणि त्याचा खरंच त्याला उपयोग झाला. त्याला त्याचा R&D करण्यासाठी उपयोग झाला, लोकांना ट्रेन करण्यासाठी उपयोग झाला. इथपर्यंत क्लस्टरची कन्सेप्ट होती. त्याच्यातनं थोडंसं पुढं जाऊन यावेळेला ह्या धोरणामध्ये 2 प्रकारचं दिसतं, की एक तर MIDC ड्रिवन अशी काही क्लस्टर्स होतील ज्याच्यामध्ये लोकांना अट्रॅक्ट केलं जाईल आणि त्याच्यामध्ये प्रायव्हेट एखाद्या इन्व्हेस्टरला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठीचा स्कोप दिला जाईल. म्हणजे त्याला 2 प्रकारे, म्हणजे MIDCचीच लँड, पण डेव्हलपमेंट जी आहे ते समजा एखादा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये येऊ शकते. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट कुठं येईल तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, म्हणजे ज्याला आपण रोड्स, कॅनल्स किंवा आपण इलेक्ट्रिसिटी ह्या सगळ्या गोष्टी म्हणतो. आणि त्याच्याबरोबरीनं काही म्हणजे अगदी इलेक्ट्रिसिटीपर्यंतची व्यवस्था, त्याच्यानंतर काही अगदी बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची पण व्यवस्था ही इन्व्हेस्टर काइंड ऑफ मॉडेलमध्ये येईल. तो इन्व्हेस्ट करेल आणि तो इंटर्न लीज आउट करेल. म्हणजे मी जर नवीन उद्योजक असेन आणि मला जर लँडमध्ये आज परवडत नसेल तर मला प्लग अँड प्ले बेसिसवर लँड बिल्डिंग विथ इलेक्ट्रिकल कनेक्शन हे तिथं मिळून जाईल आणि ज्यांनी माझी इमिडिएट फिक्स्ड कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही अगदी कमी असेल. माझी जर काही इन्व्हेस्टमेंट असेल तर ती मशिनरीमध्ये असेल. आता हा जो इन्व्हेस्टर आहे याच्यामध्ये, जो खरंच तिथं सगळे आपले पैसे लावतो आणि एक इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटला प्रमोट करतोय, त्याला 2 प्रकारचे इन्सेंटिव्ह याच्यामध्ये मेन्शन केले गेलेले आहेत. एक तर आहे ते कॅपिटल इन्सेंटिव्ज आहे, त्याच्या खर्चाच्या सर्टन पर्सेंटेज हे त्याला रिम्बर्स होईल. म्हणजे त्याची एक तर जी होणारी इन्व्हेस्टमेंट आहे ती बऱ्यापैकी कमी होईल आणि त्याचं जे इन्कम त्याच्यात येणार त्याला चांगला ROI मिळेल एक. आणि दुसरं आहे ते FSI, म्हणजे ज्याला आपण तिथं डेव्हलप होणारा जो टोटल एरियाचं जे रिस्ट्रिक्शन आहे त्याच्यामध्ये त्याला ॲडिशनल FSI दिला जाईल. एकदा ॲडिशनल FSI आला की युजेबल स्पेस वाढती आणि त्यातनं त्याचा ROI त्याला मिळायला लागतो. तर MIDCची लँड आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टर अशी एक प्रपोजल त्या पॉलिसीमध्ये बघायला मिळतं. अजून एक प्रकारचं याच्यामध्ये मिळू शकतं. मी पुन्हा त्याच इंटरॅक्शन जे मी आत्ताच आठवडाभर आधी अटेंड केलं त्याच्यामध्ये तर त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला अगदी टेलर मेड जर तुमच्याकडे जर काही प्रपोजल असेल, म्हणजे दुसरं मी एक्झाम्पल सांगतो आता, की समजा लाईक माइंडेड एक 10-20 लोक, जे अदरवाईज क्लस्टरमध्ये पण लागतं की 10-20 लोकांचा एक ग्रुप आहे आणि त्यांनी स्वतःच एक लँड समजा आयडेंटिफाय केलेली आणि त्यांना तिथं आपलं पूर्ण इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करायचे, म्हणजे ॲज गुड ॲज अ प्रायव्हेट इंडस्ट्रियल पार्क. अशी पण ज्यांना करायची असेल, ज्यांच्यामध्ये ही म्हणजे एकत्र येऊन काहीतरी करायची अशी ताकद आहे किंवा विजन आहे, ज्यांचं ऑलरेडी इथं कुठंतरी युनिट होतं पण आता त्यांना थोडंसं बाहेर जाऊन कुठेतरी चांगल्या रेटमध्ये लँड घेऊन तिथं आपलं डेव्हलपमेंट करायचे आहे, त्याच्यासाठी सुद्धा चांगलं प्रमोशन होताना याच्यामध्ये दिसतं. आणि मायक्रो, स्मॉल, मीडियम, लार्ज अशी वेगवेगळ्या इंडस्ट्रियल पार्कची संकल्पना ह्याच्यामध्ये दिलेली आहे. अगदी 5 एकरपासून ते 10 एकरपर्यंत जरी तुम्ही लँड, समजा 10 लोक एकत्र येऊन जर 5 एकरचं जरी तुम्हाला प्रोजेक्ट करायचं असेल, इट विल बी कॉल्ड ॲज अ प्रायव्हेट इंडस्ट्रियल पार्क. त्यामध्ये सुद्धा गव्हर्मेंट हा जो कॉमन फॅसिलिटीचा जो खर्च आहे, म्हणजे रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर हा जो खर्च आहे तो इन्सेंटिवाईज करेल आणि तिथंसुद्धा ॲडिशनल FSI हा मिळेल. त्यामुळं इंडस्ट्रियल क्लस्टरकडं बघायची एक तर आपलं जी म्हणजे एक व्ह्यू आहे तोही बदलायला पाहिजे, की जिथं फक्त कॉमन फॅसिलिटी सेंटरपासून ते एक डेव्हलपमेंट ऑफ अ इंडस्ट्रियल पार्कपर्यंत जायची गरजही होती आणि त्याच्यात प्रमोशन जे दिसतं आहे ते मोठ्या प्रमाणात दिसतं आहे. गव्हर्मेंट तर असं म्हणते आहे की तुमच्याकडं अशा प्रकारचं कुठलंही प्रपोजल असेल की जिथं तुम्हाला टेलर मेड काही करायचं आहे आणि ज्यांनी 20-25 इंडस्ट्रीज तिथं येऊ शकतात, तर तुम्ही सरळ घेऊन आमच्याकडं या, आम्ही स्पेशल डिस्पेन्सेशनपर्यंत त्याच्यामध्ये विचार करू आणि तुमच्या मध्ये कोणी नसेल तुम्ही डायरेक्टली आमच्याबरोबर येऊन संवाद साधू शकता. सो ही सगळी कन्सेप्ट आहे ह्याच्यातली. ते क्लस्टर डेव्हलपमेंट, तंत्रज्ञान अपग्रेडेशन, म्हणजे निर्यात प्रोत्साहनासाठी या धोरणामध्ये नवीन काय तरतुदी करण्यात आल्या आहेत? मी म्हटलं तसं क्लस्टरमध्ये तर ह्या अनेक गोष्टी म्हणजे ज्या आजपर्यंत आपण कुठं आजूबाजूला बघितलेल्या नव्हत्या अशा आपल्याला होताना दिसतात. एक्सपोर्ट प्रमोशन तर इतक्या मोठ्या प्रमाणात आधीपासून आहेच. म्हणजे आधीपासून जेव्हा मी म्हणेन की ह्या उद्योग धोरणाच्या आधीपासून काही पॉलिसीज महाराष्ट्रात येताना दिसल्या.
त्याच्यामध्ये आहे की एक्सपोर्ट पार्क प्रमोशन. म्हणजे जिथं अगेन कन्सेप्ट हीच आहे की पण तिथं रिक्वायरमेंट आहे ती 100 एकर जमीन जर कोणाकडं असेल आणि 100 एकरमध्ये जर तुम्हाला एक्सपोर्ट पार्क म्हणून जर काही संकल्पना राबवायची असेल तर त्याच्यामध्ये पूर्ण धोरण आहे ते एक्सपोर्ट पार्क प्रमोशनचंच धोरण आहे. आणि ज्याच्यामध्ये अगेन हा जो इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड जो काही खर्च होणार आहे तो बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात पर्सेंटेज ड्रिवन झोन वाईज असा तुम्हाला रिम्बर्स करतानाचं धोरण ऑलरेडी हे आपल्या म्हणजे धोरण वेगळी पॉलिसी जी ऑलरेडी म्हणजे इन एक्झिस्टन्स आहे. या धोरणामध्ये त्याला अजूनही बळकटी देऊन त्याच्यातलं प्युअरली एक्सपोर्ट ओरिएंटेड असे काही आपल्याला पार्क्स डेव्हलप करता येत असतील तर जोडून घेऊन अशा तरतुदी याच्यामध्ये आहेत. पुन्हा दिसताना हेच दिसतं की प्रायव्हेट इंडस्ट्रियल पार्क प्रमोशनचं मोठ्या प्रमाणात विच इज लिंक टू एक्सपोर्ट ऑल्सो असं दोन्ही एकमेकाला दिसतं. थोडंसं मी फक्त ॲड करेन की एक्सपोर्टचं पण आपण एक उद्योग धोरण म्हणून एक टार्गेट घेतलेलं आहे. पण गेल्या वर्षभरामध्ये 6 महिन्यामध्ये एक्सपोर्ट प्रमोशनसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं पण अनेक गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे एक उदाहरण म्हणून मी जर सांगायचं तर एक्सपोर्टरला जे वर्किंग कॅपिटल मिळतं त्याच्यामध्ये 2.75% डिस्काउंट हे आता 3 महिन्याआधी जाहीर केलं सेंट्रल गव्हर्नमेंटनं. हे 2% सबवेन्शन आधी पण होतं पण मध्ये त्याच्यामध्ये काही 1.5 वर्ष ती पॉलिसी बंद होती. पण आता जेव्हा ते उद्योग नवीन जे धोरण आलेलं आहे त्याच्यामध्ये ते डायरेक्टली 2.75% केलेलं आहे. एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट जर असेल तर जी इन्व्हेस्टमेंट इन मशिनरी आहे त्याच्यावर बऱ्यापैकी इंटरेस्ट डिस्काउंटिंग केलेलं आहे. एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट असेल तर तुम्हाला ॲडिशनल वर्किंग कॅपिटल सपोर्ट अशी एक स्कीम आता रिसेंटली डिक्लेअर केली गेलेली आहे. त्यामुळं जिथं जिथं एक्सपोर्ट अपॉर्च्युनिटीज किंवा एक्सपोर्ट ड्रिवन असा जर बिझनेस असेल तर स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट हे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये इन्सेंटिवाईज करते. एक फक्त ॲडिशनल गोष्ट जोडतो की जिथं R&D रिलेटेड काही खर्च होतो आहे तिथं पहिल्यांदा आपल्याला ज्या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर किंवा भारताच्या बाहेरून जर काही टेक्नॉलॉजी ट्रान्सफर जर होणार असेल आणि त्यामुळे जर काही रॉयल्टीज तुम्हाला पे कराव्या लागत असतील तर रॉयल्टी रिम्बर्समेंट अशी पहिल्यांदा याच्यात आलेली तरतूद दिसते. त्याचा मोठा उपयोग उद्योजकांना होऊ शकेल. मोठ्या प्रमाणात जिथं कोलॅबरेशन्सला हे प्रमोट करेल त्याचा जो ॲडिशनल जो खर्च अदरवाईज कंपल्शन आउट ऑफ कंपल्शन होतो इन पेईंग द रॉयल्टीज त्याच्यामध्ये त्याला एक ईज किंवा इकॉनॉमीज क्रिएट होतील. तर समवेअर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर जेव्हा होती तेव्हा एक्सपोर्टला पण चांगला मोठा एक बॅक टू बॅक आपल्याला अपॉर्च्युनिटी क्रिएट होत असते. त्यामुळं समवेअर दिस रिम्बर्समेंट ऑफ दी रॉयल्टी इज अगेन लिंक टू दी एक्सपोर्ट प्रमोशन ऑनली. ते जमीन वाटप आहे, वीज दर सवलत आहे, मुद्रांक शुल्क आहे, याच्यात काही फरक पडला आहे का? ह्याच्यामध्ये खर्च असतो. हा सगळ्यात मोठा खर्च असतो. मी तेच म्हटलं की जमिनीचे जे रेट आहेत किंवा जमीन अलॉटमेंटमधला जो डिले किंवा प्रोसेस आहे मे बी ह्याच्यात काही फरक पडला आहे असं म्हणता येणार नाही. फरक पडलेलाही नाही आहे. पण त्याची अल्टरनेटिव्स क्रिएट केले गेलेली आहेत की जसं मी म्हटलं की जिथं आता इंडस्ट्रीला किंवा नवीन एंटरप्रेन्युअरला जिथं लँड घेणं परवडतच नाही त्याला अल्टरनेटिव्ह क्रिएट केले गेले ते प्लग अँड प्ले की एखादा चांगला इन्व्हेस्ट करणारे जर प्रायव्हेट एंटिटी जर असेल तर त्यानं इन्व्हेस्टमेंट करावी. त्याच्या इन्व्हेस्टमेंटचा ROI इज टेकन केअर इन द फॉर्म ऑफ इन्सेंटिव्ह. पण तिथं खरंच येऊन जो काम करणारा उद्योजक आहे त्याला मात्र ते अगदी कन्सेशनल रेटमध्ये पूर्णच्या पूर्ण फॅसिलिटी म्हणजे लँड, बिल्डिंग, इलेक्ट्रिसिटी, फायबर नेटवर्क असा सगळा मिळेल अशी तरतूद केली गेलेली आहे. पण एक जर सजेशनच किंवा जर एक खंत म्हणून जर म्हणायची झाली तर ओव्हरऑल लँड अलॉटमेंट प्रोसेस असो किंवा त्याचे रेट्स असो ह्याच्यावर अजूनही बरंच काम आपल्याला करायची गरज आहे. एस्पेशली हा जो स्पीड मेंटेन करणं आहे म्हणजे एखादी MIDCचं ॲक्विजिशन चालू झालं पासून तिथं पहिला उद्योग सुरू झाला याच्यामधला जो आपण जर कालावधी काढला तर तो प्रचंड आहे. म्हणजे तो काही कुठंच कम्पॅरेबल नाही आहे. म्हणजे मी बाहेरचे देश तर सोडून द्या, प्रायव्हेट इंडस्ट्रियल पार्क जर एखाद्याने डेव्हलप केला तर तो ज्या स्पीडमध्ये ह्याच्यातनं काम करेल, एखादं फॅसिलिटेशन सेंटर ओपन करेल, इन्व्हेस्टरना बोलवून आणेल, ते इन्व्हेस्टर्सना नेऊन दाखवेल, इन्व्हेस्टरला लागणाऱ्या गोष्टी फॅसिलिटेट करेल, हे तर बरंच आपण अजूनही दूर आहोत. पण म्हणजे सध्या परिस्थितीमध्ये पण नवीन इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये फॅसिलिटेशन सेंटर्स किंवा आपण जे इन्व्हेस्ट महाराष्ट्र जे म्हटलं
ते नक्की असं दिसतंय की ज्यांनी जो डिले आहे किंवा जे हर्डल्स आहेत ते कुठंतरी रिझॉल्व्ह करायची ॲटलिस्ट मानसिकता आपल्याला त्याच्यामधनं दिसून येते. त्यामुळं लँडमधला डिले हा इज टेकन केअर असं मी म्हणेन. प्राईस डेफिनेटली इट हॅज नो, म्हणजे त्याला वेगळी चॉईस नाही आहे. तुम्हाला जर त्या एरियातच जर काम करायचं असेल तर आयदर यू गो फॉर प्लग अँड प्ले अँड लीज ऑर यू मूव्ह आउट, म्हणजे तुम्ही कुठेतरी वेगळीकडे चला आणि तुमची तिथं वायबिलिटी क्रिएट करा. आता हे सगळे प्रयत्न तर चालू आहेत शासनाच्या बाजूने, तरी देखील MSME कडून काही सुधारणांच्या अपेक्षा आहेत. त्या काय प्रकारच्या आहेत? अजूनही याच्यामध्ये सुधारणा अपेक्षित आहेत उद्योजकांना, की अजून या सुधारणा याच्यात व्हायला पाहिजेत? त्याबद्दल काय सांगाल? ते विशेषतः स्किल डेव्हलपमेंट आहे, डिजिटलायझेशन आहे, मार्केट लिंकेज आहे. बरोबर. तर याच्यामध्ये आता आपली उद्योग धोरणाच्या बरोबरीनं सेंट्रल गव्हर्नमेंटचे जर काही प्रयत्न जर सांगायचे झाले तर MSME डेफिनेटली असो किंवा इंडस्ट्री असो, अपेक्षित हे असतं की धोरण हे म्हणजे इझी टू इम्प्लिमेंट किंवा इझी टू अंडरस्टँड असं असावं. त्याच्यामध्ये बरेच जर हर्डल्स क्रिएट होत असतील, स्पीड जर मेंटेन होत नसेल तर मग त्याचे अपेक्षित रिझल्ट्स हे येणार नाहीत. आता ह्याच्यासाठी उपाय कसे असू शकतात? तर डिजिटायझेशन हे तर आपण एक कॉमन त्याच्यातली गोष्ट म्हणूच शकतो. पण मार्केट लिंकेजेस किंवा अशा जेव्हा गोष्टी आपण जेव्हा बोलतो तेव्हा एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह मी नक्की सांगू शकतो, विच इज गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस. त्याला आपण जेम म्हणतो, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस. तर ज्याच्यामध्ये बेसिकली आपल्याकडे जी प्रॉक्युरमेंट जी गव्हर्नमेंटची व्हायची आणि त्याच्यामध्ये जो डिले किंवा रेड टेप होता किंवा जिथं करप्शन होतं ते बऱ्यापैकी कमी करण्यासाठी म्हणून टोटल ऑनलाईन रिअल टाईम ही अशी एक संस्था क्रिएट केली गेली आणि सगळ्या गव्हर्नमेंट एंटिटीजना हे कंपल्शन पण केलं गेलं की आता तुमची प्रॉक्युरमेंट सगळी जी आहे ती जेमवरनं होईल. तर आत्ताच्या उद्योजकासाठी जो खरंच म्हणजे याच्यातला सीझन्ड आहे आणि गव्हर्नमेंटला सप्लाय करतो आहे त्याच्यासाठी जेम काय नवीन नाही आहे. ते आता बऱ्यापैकी परिपक्व झालेलं आहे, त्यातले हर्डल्स वगैरे वगैरे जाऊन ते आता, कारण गेल्या 7-8 वर्षापासून जेम हे खरंच काम करत आहे. तर जेमसारखी व्यवस्था अजूनही कशी बळकट होईल. आणि पुढची एक स्टेप मी सांगेन की जी कम्पॅरेटिव्हली आणि महाराष्ट्राशी संबंधित आहे. जेमचं पुढची एक व्हर्जन आलं, दॅट इज ट्रेड्स, म्हणजे ट्रेड रिसिवेबल ई डिस्काउंटिंग सिस्टम. नॉर्मली MSMEला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो तर त्याचे रिसिवेबल्स. म्हणजे आज मी डिलिव्हरी दिली, माझ्या PO प्रमाणे मी सप्लाय केला, पण मला आता पैसे मिळत नाही आहेत. तर याच्यासाठी 2006चा लघुउद्योग कायदा आहे. या लघुउद्योग कायद्यामध्ये गेल्या 5-6 वर्षामध्ये 3 मुख्य बदल झालेले आहेत. म्हणजे 2दा तर त्याचं डेफिनेशन चेंज झालं. इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये जर तुम्ही डिलेड पेमेंट केलं आणि समजा वर्षभरात तुम्ही परचेसेस केलेले आहेत, तुम्ही अनेक दिवस डिले केलेला आहे, 31 मार्चच्या आत जर तुम्ही ते डिलेड पेमेंट जर पे केले नाहीत तर तुमची पूर्णच्या पूर्ण जे परचेस व्हॅल्यू आहे ती डिसअलाव होईल. म्हणजे तुम्हाला तेवढ्या व्हॅल्यूवर पुन्हा इन्कम टॅक्स भरावा लागेल. सो ह्या तरतुदी मिनिस्ट्री ऑफ MSMEनं गेल्या 3-4 वर्षामध्ये, ही तर इन्कम टॅक्सची मी सांगतोय ती गेल्या वर्षीची, म्हणजे 2च वर्ष त्याला झाली. म्हणजे 31 मार्च पूर्वी जी बिल आहे ती त्यांना पे करावीच लागतील. 31 मार्चच्या आधीच पे करावी लागतील. म्हणजे त्याच्यात एक इन्कम टॅक्सचं सेक्शन आहे 43B की पेमेंट बेसिसवर डिडक्शन मिळेल असं. तर त्याच्यामध्ये एक्सेप्शन पण त्यांनी दिलेलं नाही किंवा तुम्ही नंतर रिटर्न भरायच्या आधी जर पे केलं तर मिळेल. नाही, तुम्ही पे केल्यावर तुम्हाला मिळेल, पण ते पुढच्या वर्षात मिळेल. तुम्ही जर मार्चच्या नंतर जर पे केलं तर तुम्हाला 1 वर्ष डिले होईल डिडक्शन मिळण्यासाठी. हे जे MSMEचं जे प्रमोशन आहे ना, त्याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो ट्रेड्स प्लॅटफॉर्म, ट्रेड रिसिवेबल ई डिस्काउंटिंग सिस्टम. म्हणजे MSMEने एकदा सप्लाय केला की त्याच्या जो कोणी मोठा त्याचा जर कस्टमर असेल, ज्याचा टर्नओव्हर मोर दॅन 250 crores आहे, 250 कोटीच्या पुढचा टर्नओव्हर असलेला माझा जो कस्टमर आहे, फॉर हिम इट इज कंपल्सरी फॉर लास्ट 4-5-7 years की ही हॅज टू पे द MSME सप्लायर थ्रू ट्रेड्स प्लॅटफॉर्म. हा ट्रेड्स प्लॅटफॉर्म म्हणजे काय? बिल डिस्काउंटिंगचा प्लॅटफॉर्म आहे. तर आता MSMEच्या दृष्टीनं त्याचे मुख्य 2-3 प्रकारचे कस्टमर आहेत की एक आहे तो छोटा साईजचा कस्टमर आहे, दुसरा आहे तो कॉर्पोरेट कस्टमर आहे, ज्याला OEM म्हणतो, Tier 1 म्हणतो, Tier 2 म्हणतो, आणि तिसरा आहे तो गव्हर्नमेंट आहे.
गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा MSMEचा मोठा सप्लाय होतो. म्हणजे तुम्ही अगदी अनेक प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर्सपासून मॅन्युफॅक्चरर्सपासून सर्व्हिस प्रोव्हायडर्सपासून अनेक लोक ही गव्हर्नमेंटला सप्लाय करत असतात. तर ट्रेड्स प्लॅटफॉर्म आणि महाराष्ट्र असं जर थोडं आपण बघितलं तर ट्रेड्सवरनं अनेक गव्हर्नमेंट्सनी आपल्या सप्लायर्सना MSE सप्लायर्सना पेमेंट करायला गेल्या 5-6 वर्षापासून सुरुवात केलेली आहे. पण महाराष्ट्रात एक अपेक्षा म्हणून मी या माध्यमातून सांगू शकेन की अजूनही ट्रेड्स प्लॅटफॉर्म हा माझी माहिती जी काही रिसेंट आहे त्याप्रमाणे तर अजूनही ट्रेड्स प्लॅटफॉर्म हा महाराष्ट्रात ॲक्टिवेटेड हा गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच्या प्रॉक्युरमेंटसाठी अजूनही दिसत नाही. एवढं प्रगत राज्य आपलं आहे आणि एवढी चांगली ही सिस्टम आहे, तर नॉन डिस्क्रिशनरी पेमेंट्स ह्या सप्लायर्सपर्यंत पोचण्यासाठी ही एक जर सुधारणा, म्हणजे आय एम शुअर की मी असं ऐकलेलं पण आहे की ऑलरेडी आता ट्रेड्सवरनं गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्सनी पेमेंट करण्याच्यासाठी हालचाली चालू झाल्या, काही चालूही झालं असेल, म्हणजे आत्ता जोपर्यंत आपण बोलतोय तोपर्यंत काही गोष्टी चालूही झालेल्या असतील. तर MSMEचा सगळ्यात पेन पॉईंट जर आपण कुठला जर बघितला तर तो रिसिवेबल्सचा असतो. बेटर द लिक्विडिटी, बेटर इज द प्रॉफिट. तर त्यामुळं इफ दॅट इज टेकन केअर एस्पेशली इन गव्हर्नमेंट प्रॉक्युरमेंट्स तर एक चांगलं फॅसिलिटेशन हे होईल असं मला याच्यामधनं वाटतं. तर ह्या ज्या योजना असतात, सरकारी योजना, धोरणं वगैरे, हे सगळे आपण जाहीर होतात, चर्चा होतात, जे ठराविक लोक आहेत त्यांनाच त्याचा फायदा मिळतो. पण हे जे तालुका पातळीवर काम करतात किंवा जे ग्रामीण भागामध्ये काम करतात त्या उद्योजकांपर्यंत ह्या सुविधा पोचण्यामध्ये काय आव्हान आहे की ते पोचत नाही, त्यांना मिळत नाहीत, माहिती पण मिळत नाही, त्याचे लाभ तर लांबच. हो, याच्यात मी 2 प्रकारे माझ्या एक्सपिरियन्सवरनं मी सांगेन की एक तर नक्कीच हे आहे की आपण सरकार म्हणून किंवा आमच्यासारखे फॅसिलिटेटर्स म्हणून किंवा याच्यातले तज्ज्ञ म्हणून आपण ह्या इंडस्ट्रीपर्यंत पोचायला कमी पडतोच आहोत, काही प्रश्नच नाही आहे. म्हणजे थोडंसं कम्पॅरेटिव्ह जर बघायचं, आता मी मागाशी म्हटलं त्याप्रमाणे अनेक राज्यांमधनं आत्ता चांगली कॉम्पिटिशन, ज्याला हेल्दी कॉम्पिटिशन आपण म्हणू शकतो, अनेक राज्य आहेत आपल्या आजूबाजूची जी इंडस्ट्री फॅसिलिटेशन चांगल्या प्रमाणात चांगल्या प्रकारे करत आहेत. महाराष्ट्रासारख्या स्टेटमध्ये इंडस्ट्री फॅसिलिटेशन हे एका नेक्स्ट लेवलचं व्हायला पाहिजे. 2 वर्षाआधी मी एक इनिशिएटिव्ह ऐकलेलं होतं जिथं आपलं जे जिल्हा उद्योग केंद्र आहे त्याच्या बरोबरीनं एक फॅसिलिटेशन सेल ओपन केला जाईल. प्रायोगिक तत्वावर तो 6 की 8 ठिकाणी होणार असं आपण ऐकलेलं होतं आणि त्यातलं पुणे एक होतं. अगदी आत्ता मागं दोन आठवड्या आधी जेव्हा मी चौकशी केली तोपर्यंत अजूनही तो सेल काही तिथं आलेला दिसत नाही. आता त्या सेलचं उद्दिष्टच हे होतं की जो कोणी पॉसिबल एंटरप्रेन्युअर आहे, जो कोणी स्टार्टअप एंटरप्रेन्युअर आहे, जो फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर आहे, त्याला स्वतःहून संपर्क करून त्याला जे काही फॅसिलिटेशन पाहिजे ते हे व्हायला पाहिजे, हे अपेक्षित होतं. तर ह्या माध्यमातून असो किंवा ह्या धोरणाच्या माध्यमातून असो अनेक ॲलोकेशन्स त्याच्यासाठी झालेली होती. एजन्सी कोण करणार आहे हे ठरलेलं होतं. तर आय एम शुअर की हे येणाऱ्या दिवसात आपल्याला बघायला मिळेल आणि हे फॅसिलिटेशन आणि प्रपोगेशन ऑफ पॉलिसीज हे खालपर्यंत होईल. ही एक बाजू आहे त्याची की जिथं आपण कमी पडतो आहे. दुसरी थोडीशी बाजू आहे ती म्हणजे त्याला बॉटम अप ज्याला आपण म्हणू, की जो उद्योजक आहे, जो ग्रामीण स्तरावर आहे किंवा सेमी अर्बन स्तरावर आहे, तर त्याला पण हे समजून घ्यायची गरज आहे की ही नीड टू बी टोटली कंप्लाईड. म्हणजे कायदे जे काही याच्यातले आहेत, जे लँड रिलेटेड असतील, जे बिल्डिंग रिलेटेड असतील, जे पोल्युशन रिलेटेड असतील, अनेक परमिशन्स आपल्याकडे जी ठरवलेली, आता पोल्युशन MPCB पोल्युशन कंट्रोलचं आपल्याला 2 प्रकारची सुरुवातीच्या आधी सुरुवात झाल्यानंतर अशी 2 प्रकारची आपल्याला त्यातली रिकॉग्निशन्स लागतात. तर ती लागणार आहेत आपल्याला. बिल्डिंग बांधलेली आहे तर आपल्याला मिनिमम TP प्रमाणे PMRDA प्रमाणे सँक्शन्स लागणार आहेत, त्याची कंप्लिशन लागणार आहे, सँक्शन प्लॅन लागणार आहे. त्याच्यानंतर जे काही लागेल ते समजा आपण काही लेबर रिलेटेड कंप्लायन्सेस लागतील, PFESIचे कंप्लायन्सेस लागतील. तर गव्हर्नमेंटनं हे एन्श्युअर केलेलं आहे की जर तुम्हाला इन्सेंटिव्ह पाहिजे असेल तर यू नीड टू बी कंप्लाईड. म्हणजे तुम्ही जे काही मिनिमम कंप्लायन्स आहे तो करायला पाहिजे. अनेककडे माझ्या बघण्यात असं येतं की त्या बाबतीत जास्त अवेअरनेस हा नसतो. म्हणजे त्याला एखाद्या क्षुल्लक कारणामुळे त्याचं इन्सेंटिव्ह जातं, म्हणजे त्याला अवेल करता येत नाही. कारण शेवटी डॉक्युमेंट इज डॉक्युमेंट आणि ते राईट पर्पजेससाठी कुठलंही धोरण हे प्रमोट करण्यासाठीच असतं असं फर्मली बिलीव्ह करणारा मी आहे. म्हणजे उगाचच हर्डल्स त्याच्यामध्ये असत नाहीत.
तर ज्या काही तुम्ही अगदी इझिली अवेल करून डॉक्युमेंट प्रोड्यूस करू शकता अशीच डॉक्युमेंट तुमच्याकडे विचारली जातात आणि तुम्ही ती अधिकाराने देऊही शकता आणि अधिकाराने तुमचे इन्सेंटिव्ह तुम्ही मिळवूही शकता. त्यामुळे हे दोन्ही बाजूच्या समवेअर गॅप्स आहेत, दोन्ही बाजूनी प्रयत्न व्हायला पाहिजेत, तर मग हे खालपर्यंत पोहोचेल आणि त्याच्यातनं फायदा होईल. एक नक्की गोष्ट मी हे सांगू शकेन की जिथे जिथे ही इन्सेंटिव्ह सँक्शन झालेली आहेत ती मात्र दरवर्षी सँक्शनप्रमाणे उद्योजकाच्या हातापर्यंत पोचतात. ह्याचा मी एव्हिडन्स म्हणजे मी तेवढं नक्की त्याचा साक्षी असं मी म्हणू शकतो. ती आम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट्समध्येही दिसतात, दरवर्षी दिसतात. त्यामुळं एकदा सँक्शन झाल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे की नाही हा डाऊट महाराष्ट्रात ॲटलिस्ट नाही. पण भारतभरामध्ये आता समजा 5-6 स्टेटमध्ये मीच काहीकडं काम करतो, तर तिथं मात्र सँक्शन झाल्यानंतर सुद्धा डिस्बर्समेंटमधलं जे प्रमाण आहे किंवा जे अनुभव आहे तो वेगळा आहे. पण महाराष्ट्राला त्याबद्दल 100 नंबर आहेत, पण अवेअरनेसच्या बद्दल मात्र लाँग वे टू गो असं आपण म्हणू शकतो. आता सरकारी सबसिडी आहेत, अनुदान किंवा ज्या स्कीम्स आहेत, हे एक वेळ उद्योजक म्हणतो की जाऊ दे ते नाही मिळालं तरी चालेल, पण आम्हाला बँकेकडून तरी व्यवस्थित आणि स्मूथली फायनान्स उपलब्ध व्हावा. पण त्यात अडचणी येतात कागदपत्रांच्या, सिबिल स्कोअरच्या आणि तारण काय ठेवणार, हो हो हे सगळ्यात मोठं आव्हान असतं. नाही तर याच्यातही ह्याच्यात काय आता नव्या धोरणामध्ये काही हे दिलं आहे का सरकारने सपोर्ट? बरोबर. आता बँकिंग हा टोटली वेगळा विषय आहे. म्हणजे या आपल्या इंडस्ट्रियल धोरणामध्ये डायरेक्टली त्याच्यावर बोलायसारखं खरं तर काही नाही आहे. पण बँकिंगबद्दल आता मी स्वतः बँकर राहिलेलो आहे. म्हणजे मी 3 वर्ष प्रायव्हेट बँकेमध्ये आणि नंतर अनेक बँकांच्या रिलेटेड माझा अनुभव राहिलेला आहे. तर त्याच्यातही मला जो दिसतो तो अवेअरनेसचा म्हणजे थोडासा अभाव हा बॉरोवरकडनं दिसतो. शेवटी एक समजून घ्यायची गरज आहे, बँक हे पैसे काही आपले कुठले तरी मालकीचे पैसे देत नाही, ते डिपॉझिटरचेच पैसे पुढं लेंड करते. त्यामुळं त्यांना मिनिमम सेफगार्ड्स हे क्रिएट करावे लागतात. पण एक आहे की पॉलिसीच्या बाजूनी आपण CGT MSC म्हणून एक स्कीम आपण अनेक वर्षापासून ऐकतो, ज्याच्यामध्ये कोलॅटरल फ्री लोन हे मिळतं. याचं सुरुवातीचं लिमिट होतं ते 50 लाख, त्याच्यानंतर 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, आज ते लिमिट महिन्याभर आधी 20 कोटीपर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. बँकाच देणार आहेत आणि कोणी देणार नाही. बँकाच देणार आहेत, बँकांना द्यायचं पण आहे, पण त्यांना मिनिमम कंप्लायन्स अगेन मी म्हटलं तसं लागणार आहे की तुमची वायबिलिटी काय आहे, तुमचे कॅश फ्लोज काय आहेत, रिपेमेंट कॅपॅसिटी काय आहे. एक तर गव्हर्नमेंटचं इनिशिएटिव्ह अगदी 100 कोटीपर्यंतचं कोलॅटरल फ्री फंडिंग फॉर मशिनरी असंही एक धोरण आहे. त्यामुळं आणि ह्या सगळ्यामध्ये होतानाही मला दिसतात केसेस आणि न होताना पण दिसतात. काहीकडं स्ट्रॉंग पाठपुरावा हा गरजेचा असतो, अनेककडं बँकांची पण लेथार्जी किंवा डिलेज हे पण कारणीभूत आहेत. पण काही इनिशिएटिव्ज पण आहेत जिथं आता अनेक बँकांनी ऑनलाईन केलेलं आहे प्रोसेस, किंवा तुमची एलिजिबिलिटी तुम्ही चेक करा, मिनिमम इन्फॉर्मेशन टाका आणि तुम्हाला मिळणार आहे की नाही मिळणार हे समजून घ्या, किंवा इन प्रिन्सिपल सँक्शन लेटर घ्या. अनेककडं अवेअरनेस, अनेककडं नॉन कम्प्लायन्स, अनेककडं डिले फ्रॉम बँक साईड, असं सगळे मिक्स फॅक्टर याच्यामध्ये आहेत. पण ॲट द सेम टाईम अशी फंडिंग होताना पण आम्ही बघतो आहे. त्यामुळे जो जेन्युइन प्रपोजल असेल त्याला होण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही हे मी नक्की सांगू शकतो. आता हे जिल्हा उद्योग केंद्र, MIDC आणि MSMEचं जे मंत्रालय आहे यांच्यामध्येच बऱ्याच वेळा समन्वयच दिसून येत नाही. बरोबर. आणि त्याच्यामध्ये उद्योजकांचं कशा प्रकारे नुकसान होतं? नुकसान होतं ते डिलेमुळं होतं हे आपण नक्की म्हणू शकतो. एक आपला रे ऑफ होप जे मी म्हटलं तसं, आता कमिशनरेट ऑफ MSMEs हा त्यांनी वेगळा कार्व आउट केलेला असल्यामुळं आणि त्याची टोटल फॉरवर्ड लिंकेजेस किंवा त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांनी ठरवलेल्या आहेत. कोऑर्डिनेशन कसं व्हायला पाहिजे ते ठरवलेलं आहे, ट्रबल शूटिंग ठरवलेलं आहे, एस्केलेशन अथॉरिटीज ठरवलेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात ह्याच्यामध्ये फरक होताना मला दिसतो. थोडं त्याच्यामध्ये सुद्धा पाठपुरावा हा गरजेचा आहे याच्यामधला. पण उद्योग धोरण म्हणून जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी कोऑर्डिनेशन हे ॲटलिस्ट रे ऑफ होप मी जसं म्हटलं तसं. आत्ताची परिस्थिती थोडीशी अजूनही ज्याला म्हणतो की आपण ही सुधारणा व्हायला पाहिजे अशी आहे, ज्याच्यात मी आत्ता तुम्हाला म्हटलं की फॅसिलिटेशन सेंटर व्हायला पाहिजे होतं, ते आता होईल असं आपण धरूया. कोऑर्डिनेशन डेफिनेटली लागणारच आहे. आपण म्हणतो ना की एखादी छोटीशी एंटिटी जरी चालवायची असेल तरी पण परफॉर्मन्स मॉनिटरिंग ज्याला आपण म्हणतो तो गरजेचा असतो. जसं मी एक जर ऑफिस चालवतो आहे, 100 लोकांची टीम आहे,
तर अल्टिमेटली व्हॉट इज द प्रोडक्टिव्हिटी हे महिन्याच्या शेवटी बसून सगळ्यांना माहिती आहे की बाबा मला परफॉर्म करावं लागणार आहे, तर फर्म पुढं जाणार आहे आणि तर माझी पण प्रगती होणार आहे. बरोबर आहे. ते समवेअर आपल्या ह्या धोरण जेव्हा आपण डिक्लेअर करतोय त्याच्यामध्ये परफॉर्मन्स मॉनिटरिंग पण व्हावा का, असं एक जेव्हा आपण जर विचार याच्यात जर करता आला, म्हणजे याला आपण सजेशन म्हणू शकतो वाटल्यास, तर इवन डिपार्टमेंट्सचे परफॉर्मन्स मॉनिटरिंगचे पण पॅरामीटर्स आपल्याला कुठेतरी ठरवावे लागतील, ज्याच्यातनं टार्गेट्स निर्माण होतील. आणि टार्गेट्स अँड परफॉर्मन्स एकदा मॉनिटरिंग चालू झाला की मग एफिशियन्सी पण वाढती, कोऑर्डिनेशन पण वाढतं आणि सगळंच होतं. बरोबर. असं प्रायव्हेटमध्ये जे आपण करतो ते इथं रिप्लिकेट करता येईल का, असा एक ओपन प्रश्न मला फक्त इथं सोडायचा आहे. ते माहितीचा अभाव, दलालांचं भूमिका, योजनांमधील किचकट अटी, याच्यामुळे लाभार्थी वंचित राहतात. तर यावर जनजागृती काय करता येईल किंवा ते या संदर्भात लोकांमध्ये अवेअरनेस कसा निर्माण करता येईल, तुम्हाला काय वाटतं? जसं आपण म्हणतो प्रबोधन हे नॉनस्टॉप ॲक्टिव्हिटी आहे, कुठल्याही क्षेत्रात असू दे ती. उद्योग क्षेत्रातही तसंच आहे. माझा अनुभव याच्यातला असं म्हणतो की जर आपण जेवढे वेल प्लॅन्ड असू, म्हणजे एखादी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, एखादं एक्सपान्शन करायचं आहे, तुम्ही सुरुवातीपासून ह्या सगळ्याला म्हणजे इवन इन्सेंटिव्हजना, आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगना, याला जर एक स्ट्रॅटेजिक जर त्याला दर्जा दिला की एक स्ट्रॅटेजिक फंक्शन आहे, फायनान्स अकाउंट्स, इन्सेंटिव्ज, बँकिंग हे स्ट्रॅटेजिक फंक्शन आहे, त्याला जर आपण योग्य महत्त्व हे प्लॅनिंग स्टेजला जर दिलं तर कमीत कमी नुकसान होतं. म्हणेन की मी उलटं म्हणेन की जास्तीत जास्त फायदा तुम्हाला त्या योजनेचा घेता येतो. अनेकदा असं दिसतं की घाईघाईत काही निर्णय होऊन गेले किंवा अनप्लॅन्ड वेमध्ये होऊन गेले किंवा हाफ हर्टेड असे निर्णय झाले किंवा अगदी सगळं चांगलं होतं पण फंड्स डायव्हर्ट झाले. म्हणजे अगदी छोटा उद्योजकाला तर हे प्रॉब्लेम आहेतच. मोठे साईज्ड उद्योगसुद्धा अनेकदा अनप्लॅन्ड वेमध्ये काही गोष्टी करून टाकतात आणि त्यामुळं त्यांना मोठा फटका बसू शकतो. म्हणजे अगदी त्यांच्या क्षेत्रातले एक्सपर्ट लोक असतात, पण फायनान्स, अकाउंट्स किंवा बँकिंग ह्याला योग्य ते महत्त्व योग्य त्या वेळेला न दिल्यामुळं नुकसान तर होतंच, पण डॅमेज ज्याला आपण म्हणतो की ज्याला इररिव्हर्सिबल पण अनेकदा गोष्टी होतात. त्यामुळं मला म्हणणं एवढंच आहे की धोरणं अनेक येतील जातील, आपल्याला समजून घ्यायची आहेत आणि वेल प्लॅन्ड मॅनरमध्ये ती करायची आहेत. आत्ता मे बी आपण जेवढी चर्चा केली ती 10% पण नसेल पूर्ण धोरणाच्या, कारण बरेच बारकावे आहेत. होणाऱ्या गोष्टी 70% आहेत. म्हणजे हे फ्युचर लुकिंग आहे, याला स्टडी करावं लागेल. ह्याच्यानंतरचे 3 GR येणार आहेत, सर्व्हिस रिलेटेड वेगळा, इंडस्ट्री रिलेटेड वेगळा, MSME रिलेटेड वेगळा, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्याचं डिटेलिंग असणार आहे. तर त्याच्यावरही बसावं लागणार आहे. योग्य वेळी योग्य जर ॲडवाईस आपण घेतली, म्हणजे प्लॅनिंग स्टेजला जर घेतली, तर तुम्ही तुमची इन्सेंटिव्ह मॅक्झिमाइज करू शकता, हे मी नक्की याच्यामधनं सांगू शकतो. समाजामध्ये 50% घटक हा महिला आहे. महिला सक्षमीकरणासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत असतं. अगदी काय नाही तर लाडकी बहीण योजनेचा तरी लाभ त्यांना मिळून जातो. पण ज्या खरोखरच कर्तृत्ववान महिला ज्या उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी या धोरणात काही आहे का? या धोरणात डायरेक्ट जरी काही नसलं, म्हणजे ह्या धोरणात आहेच, पण महिला उद्योजक धोरण हे महाराष्ट्राचं 2017 साली, इफ आय एम नॉट रॉंग, 17 साली हे जाहीर झालं. वन ऑफ द बेस्ट धोरण ज्याला आपण म्हणू शकतो असं ते धोरण आहे. आणि मी म्हटलं तसं PMRDAमध्ये जरी इन्सेंटिव्ह 0 होता ए झोन असल्यामुळं, किंवा MMRDAमध्ये होता किंवा कुठल्याही ए झोनमध्ये होता, तरी पण महिला उद्योजक जर असेल तर पुण्यामधल्या सुद्धा महिला उद्योजकाला हे इन्सेंटिव्ह किंवा फॅसिलिटेशन हे मिळालेलं आहे. महिला उद्योजक जर असेल तर ए आणि बी झोनमध्ये C झोनची बेनिफिट्स, C आणि D झोनमध्ये D+ झोनची बेनिफिट, हे उद्योजक धोरण आपलं 2017चंच आहे. आणि मी वाईडस्प्रेड त्याचा म्हणजे उपयोग होतानाही बघितलेला आहे. काहीकडं स्वतः महिलाच अगदी लीडिंग रोलमध्ये असतात, काहीकडं सब रोलमध्ये असतात, काहीकडं नेमसेक असतात. पण मी असं म्हणतो की उद्योजक धोरणामध्ये, महिला धोरणामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्हाला महिला उद्योजक तेव्हाच म्हटलं जाईल जेव्हा तुमची ओनरशिप 100% असेल. म्हणजे तुम्ही फक्त 51% आहात, नेमसेक आहात, तरी तुम्हाला महिला उद्योजक म्हटलं जाणार नाही. ओके. हे सुद्धा एक प्रकारचं एम्पॉवरमेंट आहे की 100% ऑफ द ओनरशिप इज गिवन टू दी लेडी, म्हणजे महिलेला दिलं गेलेलं आहे.
त्याच्यातनंही एका प्रकारचं एम्पॉवरमेंटच आहे असंही त्याच्याकडे आपण बघू शकतो. आणि त्याच्या बरोबरीनं अशा उद्योगांमध्ये 50% महिलांचा लेबर फोर्स असायला पाहिजे अशी एक रिक्वायरमेंट आहे. तर अगदी नॅचरली असे जे उद्योग आहेत जिथं महिला ड्रिव्हनच आहेत, जिथं महिलाच उद्योगाला म्हणजे एम्प्लॉयमेंटला पण आहेत, त्याच्यासाठी ऑलरेडी आपलं धोरण हे खरंच चांगलं धोरण आहे. मी म्हटलं तसं नवीन धोरणामध्ये महिला उद्योजक जर असेल तर तिचं 50% आता इन्सेंटिव्ह होईल, जे 40% होतं. कारण ए झोनमध्ये 30% आहे, तिला आता डी झोनची बेनिफिट मिळणार आहेत. ए आणि बीला सी झोनची बेनिफिट मिळणार, सी झोनमध्ये 50% झालेलं आहे. बरं. त्यामुळं जे अदरवाईज 40% होतं ते नवीन धोरणामध्ये 50% हे इन्सेंटिव्ह झालेलं आहे. हे महिला उद्योजकाला मिळेल, एक्सपान्शनलाही मिळेल आणि नवीन युनिट्सला पण मिळेल. आता आपण शेवटाकडे येऊयात. हे उद्योग जगत, तरुण उद्योजक आणि विशेषतः स्टार्टअप्स यांना तुम्ही काय संदेश द्याल या सगळ्या पार्श्वभूमीवर? हो. नाही, लकीली मी अनेक कॉलेजेसमधनं स्टुडंट्सबरोबर सुद्धा आणि प्रोफेशनल कोर्सेस करणारे जे कोणी स्टुडंट्स आहेत, म्हणजे अगदी इंजिनिअरिंग असो किंवा MBA करणारे असो, यांच्याबरोबरही मी अनेकदा संवाद साधायचा प्रयत्न करत असतो. आणि त्यांना मी हे सांगत असतो की कॉमर्स किंवा बिझनेस म्हणजे फक्त कंप्लायन्स असं समजू नका. नॉर्मली कॉलेजेसमधनं किंवा कोर्सेसमधनं हेच सांगितलं जातं की उद्योजक आहे म्हणजे त्याला GST भरावा लागतो, इन्कम टॅक्स भरावा लागतो, PF भरावा लागतो, अनेक लायसन्सेस घ्यावे लागतात, लेबर कंप्लायन्स करावे लागतात. हे सांगावं लागणार आहे, कंप्लायन्स हा सांगावाच लागणार आहे. पण हे जे फॅसिलिटेशन आहे म्हणजे तऱ्हेतऱ्हेची जी काही इन्सेंटिव्ज आहेत, सिंगल विंडो आहे किंवा इन्व्हेस्ट महाराष्ट्रासारखी एक योजना आहे किंवा अनेक तऱ्हेची फंडिंगमधली जी काही इन्सेंटिवायझिंग आहे, हे समजून घेणं हे या उद्योजकाला, स्टार्टअप्सना, एस्पेशली यंग एंटरप्रेन्युअर्सना हे गरजेचं आहे. स्टुडंट्सना मी हे सांगतो की येणाऱ्या काळामध्ये करप्शन फ्री आणि फिअर फ्री असा उद्योग करायचा विचार तुम्ही नक्की करू शकता. तसं पोषक वातावरण बनतं आहे. आणि मी उगाचच सांगायचं म्हणून मी सांगत नाही, माझा स्वतःचा ॲज अ प्रोफेशनल म्हणून ह्याचा एक्सपिरियन्स आहे. जेवढं डिजिटायझेशन होत आहे तेवढा रेड टेप संपतो आहे. आणि यंगस्टरनं जर हा अनुभव आपला जर विश्वास ठेवला तर बाकी पण जे हर्डल्स असतात ते दूर होतात. त्यामुळं संदेश हाच आहे की त्यांनी पूर्ण विश्वासानं एंटरप्रेन्योरशिपमध्ये यावं. कारण एम्प्लॉयमेंट सीकरपासून एम्प्लॉयमेंट गिवर हे होण्याचा आपला उद्देश हा असायला पाहिजे. महाराष्ट्राला इंडस्ट्री आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आत्ताच्या साधारण 30-40% ग्रोथ ही 3 वर्षात करायची आहे. म्हणजे GDPचा आत्ताचा इंडस्ट्रीचा शेअर हा साधारण 25% आहे आणि मॅन्युफॅक्चरिंगचा साधारण 16-17% आहे. तो 17%चा 20-22% करायचा आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडे वाढायची गरज आहे. इंडस्ट्रीचा 25-30% करायचा आहे. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये नवीन लोकांनी यायला पाहिजे. त्या प्रकारचं पोषक वातावरण हे या इंडस्ट्रियल पॉलिसीच्या माध्यमातून पण होणार. आणि शेवटी आपण हे बिलीवही करावं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये कामही करावं लागणार आहे, तर हे उद्योग धोरण सक्सेसफुल होईल. आपण पार्टिसिपेटच जर केलं नाही तर मग धोरणाला धोरण राहून जाईल. पण माझा संदेश हाच असेल की आपण पूर्ण कॉन्फिडन्सनी याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्याच्या दृष्टीनं नक्की आपण विश्वासानं पुढं पाऊल टाकावं. प्रगती ही देशाची अश्युअर्ड आहे, आपण फक्त पार्टिसिपेट करायची गरज आहे. तर हे होते CA महेश्वर मराठे सर. आपण या ठिकाणी अत्यंत सोप्या भाषेत, या अत्यंत किचकट विषय आहे काय म्हणजे अनेक उद्योजकांसाठी पण हा किचकट विषय आहे, तोही अत्यंत सोप्या पद्धतीने या ठिकाणी मांडलात. त्यात काय सुधारणा व्हाव्यात याविषयी आपली परखड मतं, स्पष्ट मतं मांडलीत. आपण या ठिकाणी आलात आणि आमच्यावर आपले मतं, आपली माहिती शेअर केलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मी पण अगदी आभारी आहे. मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांसोबत सखोल चर्चा पाहण्यासाठी विवेक संवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या उद्योजक मित्रांपर्यंत शेअर करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा महाराष्ट्र उद्योग धोरण 2025मधील सर्वात महत्त्वाची तरतूद तुम्हाला कोणती वाटते. मी विवेक इनामदार. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह विवेक संवादमध्ये.